ए वंदा चल ना जेवायला. काय करते इथं तू? अहो हे सगळं सामान इकडे तिकडे पडलं, ते सामान व्यवस्थित ठेवते ना. आणि तोंडाला काय लावलंय ते? अहो हे तोंडाला मी घरगुती उपाय लावलाय आयुर्वेदिक, कारण की माझा आता 1 जानेवारीला बर्थडे, त्याच्यामुळे म्हणलं थोडं चेहऱ्याला ग्लो यावं म्हणून लावलंय हे. मला बी 31 डिसेंबरला मित्रात फिरायला जायचंय. ह्याच्यापासून फायदा काय सांग मला, काय काय लावलंय ती? ह्याचे फायदे भरपूर आहेत. तुम्हाला पाहिजे का, लावायचे एक दिवशी? हा ठीक आहे, तर तुम्हाला ऐकायचं नाही का? हा तर बघा, दूध, ॲलोवेरा, हळद, बेसन पीठ आणि थोडंसं मोहळाचं मध एका वाटीमध्ये घ्यायचं. त्याचं मस्तपैकी असं मिश्रण करायचं आणि ते आपल्या चेहऱ्याला लावून घ्यायचं. तर ह्याच्यापासून ग्लोच नाही येत, तर ह्याच्यापासून आपल्या चेहऱ्यावर काळं डाग, वांग हे जर असेल ना, तर हे निघण्यासाठी पण हे मदत करते. कारण की माझ्या चेहऱ्यावर भरपूर वांग होता. मी मेडिकलच्या क्रीम वापरल्या, पण त्यानं काही कमी होत नाही, कारण की त्यानं उलट जास्त व्हायला. मग मी हे घरगुती उपाय केला, तर ह्यानं मला चांगला फरक जाणवायला लागलाय. मग माझं 2 फायदे व्हायला लागले, चेहऱ्यावर ग्लो पण येते आणि डाग पण कमी करतोय. हा माझा फायदा आहे. मला बी बनवून दे. मला बी जायचंय मित्रामध्ये फिरायला. बरं ठीक आहे, उद्या मित्राबरोबर काय एखादी पोरगी आणायची का बाई घरी? नाही नाही, फिरायला जायचंय ग 31 डिसेंबरचं. असे ठीक आहे, देते बनवून.